Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 2020 मध्ये अर्थशास्त्राचा नोबल ज्या ऑक्शन थेरीला देण्यात आला, ज्या ठिकाणी आपण मराठीमध्ये तिला लिलाव पद्धती असं म्हटलं जातं, तर विल्सन आणि मिलग्रॉम हे या वर्षीचे जे काही या पुरस्कारार्थी एक आपण म्हणूया लाभार्थी आहेत किंवा एक पात्र आहेत, तर त्यांनी ट्रॅडिशनल लिलावाच्या मेथड्समध्ये जे काही बदलाव केले, ज्या बदलावाच्या अनुषंगानं पारंपरिक मेथड्स आणि आधुनिक वस्तू किंवा सेवांची मेथड यामध्ये कसा फरक पडला आणि या पद्धतीचा वापर जगामध्ये कुठे झालेला आहे, या लिलाव पद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 व्हिडिओला लाईक करून, 2 व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, ही एक इच्छा आणि आकांक्षा, जेणेकरून भविष्यामध्ये मला अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम हा 2020चा जो काही पारितोषिक मिलग्रॉम आणि विल्सन या 2 शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे, ते 2 पर्पजसाठी देण्यात आलेला आहे की जी लिलावाची आपण पारंपरिक मेथड्स म्हणतो किंवा पारंपरिक पद्धत जी काही होती, ती पारंपरिक पद्धत वस्तूंचा लिलाव करण्यासाठीच होती. परंतु विल्सन आणि मिलग्रॉम या शास्त्रज्ञांनी या वस्तूच्या लिलावा पलीकडे ज्या काही सेवा दिल्या जातात, ज्यामध्ये सर्व्हिसेस येतात, फॉर एक्झाम्पल मोबाईल सेवा असेल किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीज असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, या ज्या काही सेवांचा लिलाव करण्याची पद्धतीमध्ये बदल केला, इम्प्रूव्हमेंट केली, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि दुसरी गोष्ट, जे काही लिलाव पद्धतीचे फॉर्मॅट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये आकृतिबंध म्हटलं जातं, या आकृतिबंधमध्ये जो काही त्यांनी नवीन इन्व्हेन्शन्स केलं, त्या इन्व्हेन्शनला आपण विनर्स कर्स असं म्हटलं जातं. हे विनर्स कर्स काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया. त्या पलीकडे नोबेल पारितोषिक जो अर्थशास्त्र या विषयामध्ये दिला जातो, त्या अंगानं आपल्या परीक्षेमध्ये एक जनरल नॉलेज या अंतर्गत काय प्रश्न येऊ शकेल, पहिल्यांदा त्याचा आपण आढावा घेऊया. सर्वात प्रथम, ही जी काही जगातील जर पहिली सेंट्रल बँक, जशी भारतासाठी आपण RBI बँक मानलं जातं आणि RBIची स्थापना जर पाहिली तर आपल्याकडे 1935 हे इयर्स येतं. परंतु संपूर्ण जगामध्ये सर्वात प्रथम जी काही सेंट्रल बँक स्थापन झाली, ती स्वीडिश गव्हर्नमेंटची सेंट्रल बँक होती, जिला स्वीडिश भाषेमध्ये सवर्जिस रिक्स बँक, सेंट्रल बँक ऑफ स्वीडन असं म्हटलं जातं. तिची स्थापना ही 1668 मध्ये झाली. 1668 मध्ये झाल्यानंतर 1968 मध्ये जिने 300 वर्ष कंप्लीट केले, हे 300 वर्ष कंप्लीट केल्यानंतर या बँकेनं या अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक 1 मोर नोबेल ॲड केलं, की ज्या ठिकाणी नोबेल फाउंडेशनला त्यांनी काही अमाऊंट दिली. आणि आज दरवर्षी जे काही नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रातलं दिलं जातं, आपण त्याला नोबेल पारितोषिक फॉर इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. हे अगदी चुकीनं म्हटलं जातं. ॲक्च्युअली या पारितोषिकाचं जे काही नाव आहे, ओरिजिनल जे काही नाव आहे, तिला सवर्जिस रिक्स बँक प्राइज इन इकॉनॉमिक सायन्स हे नाव दिलं जातं, इन द मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल. परंतु आपण त्याला अर्थशास्त्रातलं नोबेल असं म्हटलं जातं. ओरिजिनल नाव मी या ठिकाणी सांगितलं, स्वीडिश रिक्स प्राइज इन इकॉनॉमिक सायन्स इन द मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल. का दिलं जातं याचा उल्लेख मी या ठिकाणी केला, कारण सवर्जिस रिक्स बँक ही स्वीडनची सेंट्रल बँक आहे, ज्या पद्धतीने भारतामध्ये RBI बँक आहे. आणि ऑलमोस्ट आजच्या जर इंडियन रुपीजमध्ये या पारितोषिकाचा जर विचार केला
तर एक गोल्ड मेडल दिलं जातं, एक डिप्लोमा सर्टिफिकेट दिलं जातं. त्याचबरोबर जी काही अमाऊंट दिली जाते इट इज ऑलमोस्ट नियर टू 10 लाख करोड डॉलरची अमाऊंट ही त्या पारितोषिक या दोघांना विल्सन आणि मिलग्रॉम यांना डिव्हिजन करून मिळणार आहे. म्हणजे नोबेल पारितोषिक अल्फ्रेड नोबेल त्यांच्या विल्समध्ये ज्या पद्धतीने नमूद केलं होतं केवळ 5 टीमसाठी देण्याचं नमूद केलं होतं. म्हणजे 6वं अर्थशास्त्राचं नोबेल हे बाकीचे जे काही नोबेल दिसत आहेत आपल्याला मेडिसिन्समध्ये दिसत आहेत, नंतर फिजिक्समध्ये दिसत आहेत, आपल्याला केमिस्ट्रीमध्ये दिसत आहेत, लिटरेचरमध्ये दिसत आहेत आणि पीसमध्ये दिसत आहेत. हे अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार 1901 मधून सुरुवात करण्यात आली, 1901 पासून सुरुवात करण्यात आली. परंतु 6वं जे काही नोबेल्स आहेत हे अल्फ्रेड नोबेल यांच्या विलपत्रामध्ये त्याचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. तर या स्वीडनच्या सेंट्रल बँकने 1969 पासून हे पहिलं पारितोषिक देण्यात आलं आणि आज हे 2020 मधलं पारितोषिक ऑक्शन थेअरीसाठी देण्यात आलेलं आहे. आज या पारितोषिक काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्ट पाहावी लागेल की ज्या वेळेस एखाद्या बायरला एखादी वस्तू विकायची आहे, एक अँटिक पीस विकायचं. अँटिक पीस म्हणजे आपण असं विचार करूया खूप एक 500 वर्षापूर्वीचं नाणं ह्या बायरकडे आहे आणि हे बाहेरचं नाणं त्याच्या दृष्टीनं अँटिक पीस म्हणजे अतिशय पुरातत्व नाणं आहे आणि त्याला विकण्यासाठी हा ऑक्शन्स हाऊसमध्ये येतो. मे बी आपल्या इंडियामध्ये कम्पॅरेटिव्हली हे ऑक्शन्स हाऊस ज्याला ज्या ठिकाणी घडले जातात त्याला मार्केट असं म्हटलं जातं. कम्पॅरेटिव्हली युरोपियन मार्केटमध्ये त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. मे बी आपण त्याची काही प्रमाणात भारतामध्ये भारताच्या अर्थशास्त्रामध्ये आपण त्याची कॉपी करतो किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असतो. हे कॉईन असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादी मूर्ती असेल, स्कल्पचर्स असेल जे आपण म्हणूया की त्या क्राफ्टच्या दृष्टीनं किंवा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीनं त्याची ठेव जर असेल तर या ठिकाणी हे कॉईन, ती वस्तू, ते स्कल्पचर्स ज्यावेळेस ऑक्शन हाऊसमध्ये मांडलं जातं त्यावेळेस सेलर या ठिकाणी त्याच्या मनामध्ये जी काही प्राईस असते त्याचबरोबर ही जे काही बायर्स असतात त्याला आपण बिडर्स असं म्हटलं जातात. हेही स्वतःची प्राईस या ठिकाणी मेन्शन्स करतात आणि जे काही बिडर नंबर ऑफ बिडर्स असतात, बिडर्स म्हणजे अनेक बोली लावणारे आपण असं म्हणूया की या बोलीपैकी या बायरपैकी जो जास्त त्याला प्राईस देईल त्या प्राईसमध्ये हा सेलर ती वस्तू त्या ठिकाणी विकली जाते. आपण त्याला ऑर्डर मॅचिंग मेकॅनिझम असं म्हटलं जातं आणि बिडरने जर हायेस्ट बीड प्राईस दिली, नंबर ऑफ बिडर्स त्यापैकी जो हायेस्ट बीड प्राईस देईल, त्याचबरोबर की जी सेलरची जी काही अपेक्षा होती की त्याने जी काही प्राईस ठरवली होती की मिनिमम मला या किमतीला विकायचं आहे आणि ज्यावेळेस बाय होईल त्यावेळेस आपण हा व्यवहार कंप्लीट झाला असं समजलं जातं. ही अगदी बेसिक ऑक्शन थेरी जी काही आहे आपण ती वस्तूंच्या विक्रीसाठी वापरली जाते. म्हणजे ऑक्शन थेरी किंवा ऑक्शन ट्रेड्समधून जो काही आपल्याला आउटकम येतो तो आउटकम कुठल्या पद्धतीने अवलंबून असतो किंवा कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतो. तर महत्वाची गोष्ट आहे हायेस्ट बीड प्राइस यावर हा आउटकम अवलंबून असेल. जर सेलरला हायेस्ट बीड प्राइस मिळाली, तो जो काही अपेक्षा करीत असेल तर डेफिनेटली ती वस्तू बाहेरकडे घेऊन जाईल. त्याचबरोबर या ऑक्शन हाऊसने काय रूल्स, काय नियम ठरवलेले आहेत, कोण व्यक्ती सहभागी होऊ शकतं, त्याचबरोबर या रूल्समध्ये, डिझाईन्समध्ये गव्हर्नमेंटचा किती हस्तक्षेप आहे, बाकीचे आपण म्हणूया की लेगल आस्पेक्ट काय आहे आणि सर्वात महत्वाची ज्याला आपण अनसर्टनिटी असं म्हटलं जातं की एखादी वस्तू एखादा बाहेर घेतो तो ह्या प्राइसला का घेतो त्यामागे नंबर ऑफ रिझन्स असू शकतील, त्याला आपण अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. थोडक्यात ही एक पारंपरिक मेथड्स आहे. मला या ठिकाणी परत नमूद करायचं आहे की वस्तूंच्या विक्रीसाठी हे पारंपरिक मेथड वापरली जाते. ही आत्तापासून वापरली जात नाही तर अनेक दिवसांपासून वापरली जाते. फॉर एक्झाम्पल एखादा बँकरप्ट असेल की जो बँकेचं लोन भरू शकत नाही तर जामिनावर त्याची जी काही वस्तू ठेवलेली असेल, जी काही वस्तू गहाण ठेवलेली असेल तर ही गहाण वस्तू बँक या बिडरमध्ये विकून त्याचं कर्ज वसूल करत असते. ही अगदी बेसिक ऑक्शन थेरीचा कन्सेप्ट आहे. परंतु ज्या वेळेस एखाद्या वेळेस ह्या सर्व्हिसेस येतात, ज्यामध्ये सर्व्हिसेस कुठल्या येतात की मोबाईल धारकांसाठी सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनी असेल, ज्या वेळेस त्या एखादा रेडिओ स्पेक्ट्रम गव्हर्नमेंटकडून बाय करतात
किंवा कार्बन डायऑक्साईडचे इमिशनच्या क्रेडिटच्या संदर्भात जर व्यवहार जर करायचा असेल, किंवा इलेक्ट्रिसिटी संदर्भात एखादा ऑप्शन्स करायचा असेल, किंवा लोकल गार्बेज कलेक्ट करण्यासाठी एखादा हक्क हवा असेल, तर या ठिकाणी ही पारंपरिक लिलावाची मेथड उपयोगी पडत नाही. तर या पद्धतीच्या सेवा देण्यासाठी किंवा या सेवांची खरेदी करण्यासाठी जे काही आपल्याला बीड मेथड लागते, जे काही आपल्याला ऑप्शन मॉडेल डेव्हलप करावे लागतात, किंवा जे काही आकृतीबंध आपल्याला डिझाईन करावा लागतो, हा आकृतीबंध डिझाईन करत असताना आपल्या ठिकाणी काही कन्सेप्ट मनामध्ये असतात की ती कमोडिटीज कुठली आहे, ती कमोडिटी रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, ती कमोडिटीचा वापर फ्युचरमध्ये होणार आहे का, त्या कमोडिटीचा वापर हा गॅसेस नैसर्गिक वायूच्या संदर्भात गॅसेसच्या संदर्भात असेल. म्हणजे नवीन आकृतीबंध, नवीन फॉर्मॅट जो सेवेंच्या संदर्भात वापरला जातो, त्या ठिकाणी जे काही फॅक्टर्स कन्सिडर केले जातात त्यामध्ये त्या कमोडिटीचं स्वरूप, त्या सेवेचं स्वरूप. आणि दुसरा ऑप्शन पर्पज काय आहे ऑप्शनचा, की या ठिकाणी जे काही ऑप्शन्स करणारा गव्हर्नमेंट एजन्सी आहे का, ऑप्शन्स करणारा प्रायव्हेट व्यक्ती किंवा प्रायव्हेट कंपनी आहे का. तर गव्हर्नमेंट जर एजन्सी असेल तर गव्हर्नमेंटचा मेन पर्पज हाच असतो, जी गव्हर्नमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करते, मे बी कम्युनिकेशन सर्व्हिस असेल, मे बी DTS सर्व्हिस असेल, तर ती आम आदमीला ऑप्शन अशा पद्धतीने कंडक्ट झालं पाहिजे की ती आम आदमीला ती सेवा किफायतशीर पद्धतीने झाली पाहिजे. हा ऑप्शनचा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गव्हर्नमेंटचा उद्देश असतो. तसा प्रायव्हेट कंपनीचा उद्देश काय असतो की ही वॉन्ट टू गेट अ मॅक्झिमम प्रॉफिट. आणि या पद्धतीनं जर व्यवस्थित रूल पद्धतीने जर चाललं तर ही एक योग्य पद्धत आहे. परंतु प्रायव्हेट कंपनीचा या ऑप्शन्स मागील जर उद्देश जर असेल की या प्रायमरी ऑप्शन्समध्ये, प्रायमरी मार्केटमध्ये आपण एखादी वस्तू विकत घेऊया थ्रू ऑप्शन्स, आणि ही वस्तू परत आपण दुसऱ्या ट्रेडरला किंवा दुसऱ्या बाहेरला विकूया, ज्याला आपण सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी जर सेकंडरी मार्केट ऑप्शनच्या मेथडमध्ये जर इम्प्रुव्हमेंट होत असेल तर या मार्केटचा निव्वळ उद्देश हा असतो की मला किफायतशीर फायदा न होता मला जास्तीत जास्त फायदा व्हावा. म्हणजेच थोडक्यात या ज्या काही सेवेंसाठी बीड प्रोसेस डेव्हलप करण्यासाठी या संदर्भातील हे मॉडेल विकसित करण्यात आलं. मिलग्रॉम आणि विल्सन यांना जे काही पारितोषिक मिळालं ते पारंपरिक मेथडच्या लिलाव पद्धतीला नाही, तर आधुनिक सेवा पद्धतीचा लिलाव कशा पद्धतीने केला जावा यासाठी हे पारितोषिक मिळालं. मला वाटतं हा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. आता या ठिकाणी या मेथडचा वापर करण्यात आलेला आहे का किंवा काही रिझल्ट मिळाले आहेत का, तर ज्यावेळेस हे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं ती रॉयल स्विडिश अकॅडमीने हे अगदी पर्पजफुली मेन्शन्स केलं की 1994 मध्ये अमेरिकेमध्ये ज्या काही रेडिओ फ्रिक्वेन्सीचा लिलाव करण्यात आला, या रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या लिलावामध्ये या विल्सन आणि मिलग्रॉम यांच्या पद्धतीचा वापर करण्यात आला. ज्या पद्धतीचा वापर केल्यामुळे, अशा पद्धतीचा वापर केल्यामुळे त्याचा फायदा केवळ सेलरला झाला नाही, त्याचा फायदा केवळ बायरला झाला नाही, तर त्याचा फायदा जे काही करदाते व्यक्ती आहेत या करदात्या व्यक्तींनाही झाला. कारण बीड किंवा प्रोक्युरमेंट ही पद्धत कधी सक्सेस होते की ज्यावेळेस सेलरला मॅक्झिमम त्या वस्तूंकडून, त्या सर्व्हिसकडून पैसा मिळतो. परंतु जर तो मॅक्झिमम वस्तू किंवा सेवेकडून पैसा मिळवण्याचा प्रयत्न जर करत असेल आणि त्याचे जर एंड क्लायंट जर टॅक्स पेयर असतील, करदाते असतील, आम आदमी असेल, तर त्यांना ती सेवा ही महागात पडते. या ठिकाणी मिलग्रॉम आणि विल्सन यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन्स आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन्स हेच आहे की या लिलाव पद्धतीचा फायदा कोणाला व्हायला पाहिजे की ब्रॉड सोसायटीला होणं अपेक्षित आहे, जेणेकरून गव्हर्नमेंटला मॅक्झिमम रिव्हेन्यू मिळवण्यापेक्षा त्या सर्व्हिसेसचा फायदा सोसायटीला व्हावा. या पद्धतीनं ही त्यांनी पद्धत आपण म्हणूया की डिझाईन केली, त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आता आपण पहिल्यांदा विल्सन यांचं कॉन्ट्रीब्युशन्स या पारितोषिकाच्या संदर्भातलं पाहूया. तर जसं मी मेन्शन्स केलं, रेडिओ फ्रिक्वेन्सीची जी काही व्हॅल्यूज आहे ती एक किफायतशीर असावं यासाठी विल्सन यांनी प्रयत्न केले. या ठिकाणी जो काही थेअरी त्यांनी डेव्हलप केली, ऑप्शनची जी काही थेअरी त्यांनी डेव्हलप केली, त्यामध्ये ज्या काही सुधारणा केल्या की जे काही वस्तूज आहे
त्या संदर्भातील कॉमन व्हॅल्यू. कॉमन व्हॅल्यू याचा अर्थ काय की प्रत्येक बिडर व्यक्ती ज्याला ती वस्तू किंवा सेवा विकत घ्यायची आहे त्या वस्तूची तो एक अंदाजित किंमत आपल्या मनामध्ये धरत असतो. या वस्तूची अंदाजित किंमत एवढी आहे आणि ही जी काही कॉमन व्हॅल्यू जी काही आहे ही कॉमन व्हॅल्यू कुठल्या फॅक्टरनुसार डेव्हलप केली जाते या संदर्भातील यांचं संशोधन आहे. दुसरी सर्वात महत्वाची या ठिकाणी जो काही नवीन कन्सेप्ट त्यांनी या ठिकाणी नमूद केला ज्याला ऑक्शन्स विनर कर्स असं म्हटलं जातं. या डायग्रामच्या मार्फत आपण समजून घेऊया. इमॅजिन करूया की ही एक वस्तू आहे आणि ही वस्तू या सेलरला विकायची आहे. इथे जी काही ओरिजिनल किंवा इंट्रेन्सिक किंवा आपण म्हणूया की किफायतशीर किंमत इमॅजिन करूया जर 30 रुपीज जर असेल, परंतु या नंबर ऑफ बिडर पैकी जर त्याला ही वस्तू जर विकत घ्यायची असेल तर ही वस्तू विकत घेण्यासाठी तो त्या वस्तूची जी काही अंदाजित किंमत आहे ज्या ठिकाणी मी 30 रुपये मांडली त्यापेक्षा त्या वस्तूसाठी तो अधिक बीड देतो. आणि जर अधिक बीड दिली असेल त्या ऑप्टिमिस्टिक आपण म्हणूया की बिडरने तर डेफिनेटली हे जे काही बाकीचे जे काही व्यक्तीज आहे त्या व्यक्तींना बिडरचा किंवा या हायेस्ट बीडचा त्यांनाही फायदा होत नाही आणि याला देखील या गोष्टीचा फायदा होत नाही कारण या वस्तूच्या किमतीपेक्षा ती वस्तू तो अधिक किमतीने परचेस करत असतो. आणि विल्सन यांचं वर्क या ठिकाणी जी काही थेरी ऑफ ऑक्शन डेव्हलपमेंट करण्यासाठी जे काही रॅशनल बिडर्स आहेत ते वस्तूची जी काही अंदाजित किंमत आहे या ठिकाणी 30 जर असेल तर ती कमीत कमी इस्टिमेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे कशामुळे शक्य होतं तर या ऑक्शनच्या विनर कर्समुळे सिद्ध होतं. हे विल्सन यांनी या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला. आता दुसरी जी काही गोष्ट आहे मिलग्राम हे जे काही आपले दुसरे नोबेल पारितोषिक विजेते जे काही आहेत तर यांनी ज्या काही जनरल थेरी ऑफ ऑक्शनचा आहे अभ्यास करून एक जनरल थेरी त्यांनी लेवाची मांडली की त्या थेरीमध्ये की बिडिंग स्ट्रॅटेजी जे काही अनसर्टनिटी आपण असं म्हटलं जातं प्रत्येक बिडरची ती कशा पद्धतीने डिफरंट असू शकते या संदर्भातील त्यांचं संशोधन आहे. आणि याला हे जी काही बिडिंग स्ट्रॅटेजीज आहे ती एक कॉमन व्हॅल्यूला होत नाही तर ही कॉमन व्हॅल्यू ज्याला मी सांगितलं की एक अंदाजित किंमत परंतु त्यामागे ज्या काही स्वतःच्या किंवा खाजगी किमतीमध्ये ऍड करून एखादी वस्तू किंवा सेवा पर्पज केल्या जातो त्यामध्ये अनसर्टनिटी हा फॅक्टर महत्वाचा आहे हेही सांगण्याचा मिलग्रॉम यांचा आपल्याला प्रयत्न दिसून येतो. थोडक्यात आपल्याला परीक्षेसाठी 1 लाईनचा क्वेश्चन विचारला जाणार आहे की 2020 मध्ये इकॉनॉमिकचं पारितोषिक कुणाला देण्यात आलं. त्या ठिकाणी जर आपलं उत्तर हे जर असेल की लिलाव पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा लिलाव पद्धतीच्या पद्धतीमध्ये आकृतीबंध विकसित करण्यासाठी एवढं जरी आपल्याला उत्तर या ठिकाणी आलं तरी ते मेन और किंवा बेस्ट उत्तर असेल. परंतु याही पलीकडे आपण जर लिलाव पद्धती समजून घेण्याचा जर प्रयत्न केला पारंपरिक लिलाव पद्धती पारंपरिक किंवा आधुनिक पद्धतीमध्ये कसा फरक आहे हेही आपल्याला समजलं तर या नोबेल पारितोषिक मागील कन्सेप्ट समजण्यासाठी महत्वाचा आपल्याला फायदा होईल. मे बी परीक्षेमध्ये आपल्याला 2019 जे काही भारताचे अभिजित बॅनर्जी आहे यांना देखील अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळाला होता. त्यांच्याबरोबर अलॉंग विथ त्यांच्या पत्नी ज्या काही आहे इस्तर डफलो आहेत कलिग जे काही आहे क्रेमर त्यांना की जगातील पॉवर्टी कमी करण्यासाठी त्यांनी जे प्रयोगात्मक मॉडेल डेव्हलप केलं त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला. म्हणजे आपण थोडासा कंपॅरेटिव्ह स्टडी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.